आरेवाडीच्या बिरोबा मंदिरामध्ये देखील दसरा महोत्सवात आज सीमोल्लंघनाचं सोनं लुटण्यात आलेलं आहे। विशेष म्हणजे आरेवाडीच्या या दसरा महोत्सवास गेल्या शेकडो वर्षांची परंपरा आहे। या गावचे पोलीस पाटील माननीय श्री रामचंद्र पाटील यांना या ठिकाणी आजच्या दिवसासाठी विशेष असा बहुमान या ठिकाणी देण्यात आलेला आहे। सोन्याच्या ताटातून ते या ठिकाणी देवाला सोनं अर्पण करतात आणि सर्व भाविक भक्तांच्यासाठी त्याचबरोबर सर्व ग्रामस्थांच्यासाठी हे बिरोदेवाला साकडे देखील ते घालत असतात। त्याचबरोबर त्यांना जो मान देण्यात आलेला आहे, जे सोन्याच्या ताटामध्ये ते आरती करत आहेत, त्या संदर्भात आपण सविस्तर अशी त्यांच्याकडून या ठिकाणी माहिती घेऊयात। सर्वप्रथम मी त्यांना विचारतो की आरेवाडीच्या दसरा महोत्सवाला गेले किती वर्षांची परंपरा आहे, ते पाटील साहेब काय सांगाल? आरेवाडीच्या दसरा महोत्सवाला म्हटलं तर 1857च्या अगोदरची परंपरा आहे। 1857 साली आरेवाडी बिरोबा बनामध्ये देवाला एक पितळी चौकट गाठलेली होती नागदच्या सुतार्याने। त्याच्यावर लिहिलं होतं की 1857 साली देवाला नवसानं अर्पण केली। याचा अर्थ असा होतोय की 1857च्या ज्यावेळेला अर्पण केली त्याच्याही पूर्वीचं हे देवस्थान आहे। त्याचप्रमाणे हे देवस्थान असताना तिन्ही गावच्या शिवेवर आहे। एकूण नागदच्या पूर्व बाजूला, डालगावच्या पश्चिम बाजूला, आरेवाडीच्या उत्तर बाजूला असं 3 गावच्या शिवेवर आहे। आणि हे जी मूर्ती आहे ब्रह्मा विष्णू महेश जे म्हणतो आपण, ती मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे। तिथं कुठेही त्यांना टाकीचा घाव नाही किंवा प्रतिष्ठापना नाही। वारुळावर मखनाच्या वारुळावर ओपन झालेली मूर्ती आहे आणि त्यांना आम्ही आता सध्या बिरोबा विठ्ठल आणि गोपाळ असं समजतो। आणि ह्या देवाला तिन्ही देवाला एकच कांबळा आहे, बाहेर कुठल्याही लिंगात देवाला कांबळा नाही। आणि कांबळा म्हणजे हे धनगर समाजाचं भूषण आहे। धनगराचं भूषण म्हणजे ही मेंढी, आणि मेंढीच्या जीवावरचा जो संसार आहे किंवा पालनपोषण आहे ते मेंढीपासून धनगर समाजाचं होतं। त्यांचा वर्षभर ही भटकंती चालू असते आणि त्या घोंगडीचं निशाण हे काशीलिंगाचं निशाण आहे। आणि ही पिवळा भंडारा हा देवाचा हे मुख्य भंडारा दैवत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला आरती होते। सकाळची आरती पहाटे 3ला इथून नागझरी म्हणून एक ठिकाण आहे, 2 किलोमीटर इथून अनवाणी चालत जावं लागतं पुजाऱ्याला। पायात चप्पल नाही, अंगावर कपडे नाही, फक्त देवाचा कांबळा आणि अंतर्वस्त्र। याच्यावर जाऊन तो शिताळाचं नागझरीतनं डोकीला घडा लावून इथून गार पाण्यानं आंघोळ करून एकदा चांग भलं बोललं बिरोबाचं नाव घेऊन ब्रह्मा विष्णू महेशाचं कारणड्या लाडीचं, की तो घडा डोकीला लावलेला इथं देवळात अनुसर उतरायचा नाही, वाटत कुणासंगही बोलायचं नाही। आणि तो देवाचं नाव घेऊन चांग भलं बोलून देवळात घडा उतरून त्याचं पूर्ण देवांना शिताळ दिला जातो। शिताळ